100% फी परत. होय, तुम्ही ऐकताय ते बरोबर ऐकताय. सोरा स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूट इंदापूर. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नमस्कार. मी गेले 2007 पासून ते आत्तापर्यंत स्पोकन इंग्लिश व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस घेतो. यामध्ये मी स्वतः स्पोकन इंग्लिश जॉईन करण्याच्या अगोदर म्हणजे शाळे लेवलला असताना मी स्पोकन इंग्लिशची पुस्तकं अनेक वाचले, पण मला इंग्लिश जमलं नाही. कारण पुस्तक वाचणं आणि त्याच्यातून शिकणं वेगळं पडतं आणि प्रॅक्टिकली शिकणं खूप वेगळं पडतं. प्रॅक्टिकली पटपट लक्षात राहतं, पण रीडिंग करून जास्त लक्षात राहत नाही किंवा त्याचा सराव आपल्याला जमत नाही. कारण एक वाक्य लिहिलेलं असतं आय एम टीचर, पण आम्ही प्रॅक्टिकल आय एम टीचर, यू आर टीचर, वी आर टीचर, ही टीचर, सी टीचर, ही टीचर, दे आर टीचर, सगळी टीचर आणि तसं आर टीचर, आय वर टीचर, यू वर टीचर, वी वर टीचर, ही वर टीचर, सी वर टीचर, इट वर टीचर, दे वर टीचर, सचिन वर टीचर आणि तसं सुनीता वर टीचर, आय विल बी टीचर, यू विल बी टीचर, वी विल बी टीचर, ही विल बी टीचर, सी विल बी टीचर, इट विल बी टीचर, दे विल बी टीचर, सचिन विल बी टीचर आणि तसं सुनीता विल बी टीचर. हेच निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्बल निगेटिव्ह सुद्धा शिकवलं जातं. आय एम टीचर, आय एम नॉट टीचर, एम आय टीचर, एम आय नॉट टीचर, यू आर टीचर, यू आर नॉट टीचर, आर यू टीचर, आर यू नॉट टीचर, वी आर टीचर, वी आर नॉट टीचर, आर वी टीचर, आर वी नॉट टीचर, ही टीचर, ही नॉट टीचर, इज ही टीचर, इज ही नॉट टीचर, सी टीचर, सी नॉट टीचर, इज ही टीचर, इज ही नॉट टीचर, इज ही टीचर, इज इज नॉट टीचर, इज टीचर, इज इज नॉट टीचर, दे आर टीचर, दे आर नॉट टीचर, आर दे टीचर, आर दे नॉट टीचर, सचिन इज टीचर, सचिन इज नॉट टीचर, इज सचिन टीचर, इज सचिन नॉट टीचर आणि सुनीता आर टीचर्स आणि सुनीता आर नॉट टीचर्स. असं प्रेझेंटमध्ये पास्टमध्ये फ्युचरमध्ये त्याचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्बल निगेटिव्ह अशा पद्धतीचं तुम्हाला प्रॅक्टिकली टेक्निकच्या साहाय्याने शिकवलं जातं की जेणेकरून असं पुस्तकामध्ये शिकवलं जात नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी प्रॅक्टिस होत नाही, त्यामुळं स्पोकन इंग्लिश पुस्तक वाचून होत नाही. आणि तुम्ही जर म्हणत असाल की मला ग्रामर येतं म्हणजे मला इंग्लिश येतं नाही, शब्दसंग्रह येतं म्हणजे मला इंग्लिश येतं नाही, तुम्हाला शब्दसंग्रह पण आलं पाहिजे, ग्रामर पण आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे टेन्स, मॉडल्स आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्बल निगेटिव्ह, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, ॲडवर्ब हे सगळा मसाला तुम्हाला आला पाहिजे. आणि वाक्य लिहिताना, बोलताना, वाचताना तुम्हाला ते अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. मी अनेक विद्यार्थ्यांना एक वाक्य विचारतो, मग मी स्वयंपाक करतो, अशा हजारो नाही लाखो विद्यार्थी उत्तर देतात माय मदर इज कुकिंग. टोटली चुकीचं वाक्य उत्तर देतात. कारण का इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी ज्या टायमाला मी वाक्य विचारतो, साध्या वर्तमान काळातला असेल, मी बोलतो, मी चालतो, मी बोललो, मी बोलणार, मी बोलत आहे, मी बोलत आलेलो आहे, मी बोलत आलेलो होतो, मी बोलत आलेलो असेल, मी कोणत्या वेळी बोलतो, मी कसा बोलतो, कुठं बोलतो, केव्हा बोलतो, मग मी कुठं स्वयंपाक करते, कसा स्वयंपाक करते, असे जेव्हा वाक्य विचारतो तर विद्यार्थी टोटली कोलॅप्स होतो किंवा त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. कारण तो प्रश्नाचे उत्तर फक्त एम इज आर मध्येच देतो, पण त्याला तातीत येतो तंताने, लाली लेलो लल्ल्या, अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते त्याला वाक्यात वापरता येत नाही. आणि ते फक्त स्वरा स्पोकन इन्स्टिट्यूटमध्ये वापरून विद्यार्थ्यांचं 1 नंबरचं इंग्लिश करून घेतलं जातं म्हणजे जातच. यामध्ये विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह असू द्या, मी स्वतः वैयक्तिक 3 ते 4 मिनिटांमध्ये 1000 शब्द नॉन स्टॉप सांगतो. तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं असेल तर माझी फक्त क्लासमध्ये येऊन फक्त 2 मिनिटं तुम्ही माझी भेट घ्या. मी तुम्हाला प्रत्यक्षात सगळं क्लासमध्ये काय शिकवलं जातं, कसं शिकवलं जातं, कशा पद्धतीची विद्यार्थ्याची इम्प्रूव्हमेंट होते की जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये भविष्यामध्ये इंग्लिश कशा पद्धतीने सपोर्ट करेल. कारण सेमी इंग्लिश म्हटलं 3 विषय त्यांना इंग्लिशमधून असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सायन्सला पाठवलं तुम्ही तर सगळे विषय त्यांना इंग्लिशमधून असतात. त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय इंग्लिशमधून असतात. त्यांचा स्पेशल सब्जेक्ट जो आपला असतो रेग्युलरचा तो इंग्लिशमध्ये असतो. तर हे सगळं इंग्लिश या ग्रामर हे सगळं या क्लासमध्ये शिकवलं जातं की जेणेकरून तुम्हाला इंग्लिश वाचायला, लिहायला, बोलायला आणि समजून घ्यायला सोपं जाईल. एक साधा सोपा तुम्हाला विचारतो मी प्रश्न की बघा, जे डॉक्टरने लिहिलेली चिठ्ठी फक्त ते मेडिकलवाल्याला कळते, आपण कितीही ट्राय करा आपल्याला कळत नाही. कारण का सायन्सचं इंग्लिश वेगळं असतं, कॉमर्सचं इंग्लिश वेगळं असतं आणि आर्टचं इंग्लिश वेगळं असतं. आणि हे स्पोकन इंग्लिश आहे, सायन्सवाल्याला, कॉमर्सवाल्याला आणि आर्टवाल्याला अत्यंत उपयोगी पडतं. मग याच्यामध्ये तुम्ही 11वी 12वी सायन्स असाल, डिप्लोमाला जाणार असाल, इंजिनिअरिंगला जाणार असाल, मेडिकलला जाणार असाल, MBBS करणार असाल, अशा अनेक हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासचा उपयोग घेऊन त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या एज्युकेशनमध्ये इंग्लिशचा खूप मोठा वाटा आहे. मी म्हणतोय खारीचा तर वाटा त्यांच्या लाईफमध्ये आपल्या इंग्लिशच्या क्लासमुळे झालेला आहे. तर यासाठी प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्यांनी माझ्या क्लासमध्ये फक्त 2 मिनिटं येऊन माझ्याशी चर्चा करावी. कारण का
तर मी जे इंग्लिश शिकवतो किंवा इंग्रजी शिकवतो विद्यार्थ्यांना एका क्रियापदापासून 1280 कसे वाक्य लिहायचे, तर 12 फॉर्म्युले आहेत इंग्लिशचे, तर 72 फॉर्म्युले कसे आहेत, WH वाक्य कसे बनवायचे, WH वाक्य कसे समजून घ्यायचे, त्याचं निगेटिव्ह कसं करायचं, त्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना क्लासमध्ये शिकवल्या जातात. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना, मग तो विद्यार्थी 5वीचा, 3रीचा, 4थीचा, 10वीचा, 12वीचा, 15वीचा, एज्युकेशन डझंट मॅटर. तुमचं शिक्षण किती आहे ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला इंग्लिश किती येतं ते महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही गाव सोडून किंवा तुम्ही तालुका सोडून किंवा तुम्ही तुमचा एरिया एज्युकेशन सोडून जेव्हा तुम्ही पुणे, मुंबई किंवा बाहेरच्या ठिकाणी जाता, तिथं ते विद्यार्थी इंग्लिशमध्येच बोलणारे असतात. असे माझ्याकडे हजारो नाही लाखो एक्सपिरियन्स आहेत विद्यार्थ्यांचे, की जेणेकरून आपल्या क्लासमुळं काही विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत, काही विद्यार्थी इंजिनियर झाले आहेत, काही विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनियर झालेले आहेत, काही विद्यार्थी क्लास 1 क्लास 2 झाले आहेत, काही विद्यार्थी पोलीस झाले आहेत. असे अनेक एक्सपिरियन्स आमच्याकडे आहेत. यासाठी आमची तळमळीची एकच विनंती आहे किंवा एक रिक्वेस्ट आहे प्रत्येक पालकाला, विद्यार्थ्याला, एक 5 मिनिटाची आमची भेट घ्या, आमची टेस्ट चेक करा, तुम्हाला कसं वाटतंय बघा. आणि जेव्हा तुम्ही आमच्या क्लासला छोटीशी तुम्ही भेट द्याल तेव्हा तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट दिलं जाईल. सोरा स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूटचं छोटंसं एक पॅड बनवलं आहे, ते पॅड तुम्हाला गिफ्ट दिलं जाईल, की जेणेकरून तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटला भेट दिल्याबद्दल. त्यामुळं मी प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही 5 मिनिटं आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि तुमचं इंग्लिश चेक करा. तुम्हाला जर योग्य वाटलं, तुम्हाला जर समजलं की नाही मला इंग्लिशचा क्लास करावा लागेल, तुम्हाला जर वाटलं, पालकाला जरी वाटलं, विद्यार्थ्याला जरी वाटलं तरच करा तुम्ही, आमची बळजबरी नाही. थँक्यू सो मच.